नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्वजण आता घरी आलेले असतात आणि घरामध्ये खूपच शोककळेचं वातावरण पसरलेलं असतं आणि सगळेजण अजूनही खूपच रडत असतात आणि श्रीकलाचं तर अजूनही रडण्याचं नाटक चालूच असतं आणि ती खूप ओरडून रडत असते. आता शकुंतलासुद्धा खूप रडत असते आणि ती रडत म्हणते की कालपर्यंत हसत खेळत मावशी म्हणणारा गोपाळ आज शांत झाला आणि म्हणायला लागते की गोपाळ एकदा हाक मारणार आहे, तुझ्या तोंडून आई ऐकण्यासाठी आयुष्यभर जगली आहे, आता कुणाकडे बघून जगू मी. आता मोठ्या बाईसुद्धा खूप रडत असतात आणि त्या शकुंतलाला समजावत म्हणतात की शकुंतले रडू नकोस बाई, तूच अशी रडलीस तर व्यंकट भाऊजींनी कुणाकडे बघून जगायचं. यावर शकुंतला आता मोठ्या बाईंना मिठी मारते आणि माझं लेकरू गेलं हो असं म्हणून खूप रडायला लागते. म्हणजे अक्षरशः सगळेजण खूपच रडत असतात. आता मोठ्या बाई शकुंतलाला म्हणतात की सख्या आईपेक्षा जास्त जीव होता तुझा त्याच्यावर, मावशी नाही आईच होती तू त्याची आणि आईच आहेस, रडू नकोस ग बाई. आता महाले मास्तरसुद्धा आलेले असतात आणि ते व्यंको महाराजांची समजूत काढत त्यांना म्हणतात की खरंच डोंगरा एवढं दुःख आहे हो, एवढा तरणा ताटा एकुलता एक मुलगा गेला आहे तुमचा, आता स्वतःला सावरा असं तरी कुठल्या तोंडाने सांगायचं तुम्हाला. आणि म्हणतात की महाराज घरातल्या मोठ्या माणसांना पर्याय नसतो हो, त्यांना कुठल्याही परिस्थितीत उभं राहावंच लागतं, आता या कुटुंबासाठी तरी स्वतःला सावरा. आता इतका उशीर शांत असणारे व्यंको महाराजसुद्धा खूप मोठ्याने रडायला लागतात. आता महाले मास्तर पुढची तयारी करण्यासाठी तिथून निघून जातात. आता तितक्यातच प्रेमनाथ सर्वांना सांगायला लागतो की सासरेबुवा मेव्हणे साहेब पोलीस आलेत. आता पोलीस आत येतात आणि अदूला म्हणतात की अधोक्षज दिग्रज कर. आता हे बघून श्रीकला खूप घाबरून जाते आणि मनातल्या मनात म्हणते की पोलीस, अरे यार आता यांच्यासमोर ही अजून नाटक करत बसावं लागणार आहे का मला. आता प्रेमनाथ पोलिसांना विचारतो की साहेब पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं आणि बॉडी कधी ताब्यात मिळेल. तेव्हा पोलीस सांगतात की उद्या सकाळी मिळेल. आता पोलीस म्हणतात की माफ करा पण मला तुम्हा सगळ्यांशी एकदा बोलायचं आहे, म्हणजे रुटीन इन्क्वायरी करायची आहे, चौकशी करावी लागेल. तेव्हा अदू पोलिसांजवळ येतो आणि आश्चर्याने त्यांना विचारतो की चौकशी. तेव्हा पोलीस सांगतात की हो, डॉक्टर गोपाळ दिग्रजकर यांची बॉडी ज्या अवस्थेत लटकलेली होती त्यावरून तर असंच वाटतंय की ही एक सुसाईड केस आहे. तितक्यात आता इंदू पोलिसांना म्हणते की नाही, तुम्ही चुकीच्या दिशेने तपास करताय इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा सर्वजण इंदूकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता इंदू म्हणते की आमचा गोपाळ सुसाईड करूच शकत नाही. तेव्हा इन्स्पेक्टरसुद्धा जरा आश्चर्याने विचारतात की म्हणजे. आता इंदू उठून बाहेर येते आणि म्हणायला लागते की तो नाही करणार सुसाईड, गोपाळ सुसाईड करूच शकत नाही, त्याचा खून झाला आहे आणि तो खून या श्रीकलेने केला आहे. तेव्हा हे ऐकून श्रीकलाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती खूप घाबरून इंदूकडे बघायला लागते आणि आता ती परत रडण्याचं नाटक चालू करते आणि इंदूला म्हणायला लागते की काय बोलताय तुम्ही, इतका घाणेरडा आरोप करताय तुम्ही माझ्यावर, त्यापेक्षा मारून का नाही टाकत मला, एकदाचं मारून टाका मला, असं म्हणून ती स्वतःचं डोकं तिथे असलेल्या खांबाला आपटून घ्यायला लागते आणि म्हणायला लागते की ज्या माणसावर जीवापेक्षा जास्त प्रेम केलं त्याचाच मी जीव घेईल. आणि म्हणते की कसला सूड उगवत आहे माझ्यावर, आल्यापासून बघते मी घरात कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आळ माझ्यावरच टाकताय, काय चाललंय काय हे. आता परत आणि म्हणते की ती परत अबला नारी असण्याचं नाटक करायला लागते आणि म्हणायला लागते की अहो इंद्रायणी ताई, माझं कुंकू पुसलं गेलंय, दुःखाचा डोंगर कोसळलाय हो माझ्यावर आणि इतके घाणेरडे आरोप करताय माझ्यावर, माझ्या गोपाळचा जीव मी घेईन, असं म्हणून ती आता परत रडायला लागते. आता हे बघून इंदू खूप रागाने श्रीकलाला म्हणायला लागते की अगं उलट्या काळजाची आहेस तू, तुझ्या या रडण्याला ना भीक नाही घालत मी, नाटक करतेस तू, वाटोळं करायला आली आहेस आमच्या घराचं आणि तूच मारलेस आमच्या गोपाळला. तेव्हा आता श्रीकला इंदूसमोर हात जोडते आणि नाही असं म्हणून खूप रडायला लागते. आता इंदू रागाने श्रीकलाला म्हणते की तुला सोडणार नाही आहे मी, तूच मारले आमच्या गोपाळला, असं म्हणून इंदू श्रीकलाच्या अंगावर तिला मारायला धावून जाते. तेव्हा आता व्यंको महाराज आडवे येतात आणि आता इंदूवरतीच ओरडायला लागतात आणि म्हणतात की बस. तेव्हा इंदू खूप आश्चर्याने व्यंको महाराजांकडे बघायला लागते. तेव्हा व्यंको महाराज इंदूवरती ओरडत म्हणतात की एक शब्दही बोलू नकोस आता, तुझ्या तोंडातून श्रीकलाबद्दल एक जरी शब्द वेडावाकडा आला ना तर इंदू मी तुला, असं म्हणून ते इंदूवरती हात उगारतात. तेव्हा इंदू खूप रडायला लागते आणि व्यंको महाराज
महाराजांना म्हणते की महाराज अहो तुम्हाला माहिती नाही आहे ही श्रीकला कसली आहे ते. आता हे सगळं ऐकून शकुंतलासुद्धा खूप चिडलेली असते आणि ती इंदूला म्हणते की इंदू अगं बस कर, अगं वेळ काळ काय आहे आणि तू काय बोलतेस, पोरगं गेलंय आमचं, सगळं ताळतम्य सुटलंय का तुझं. आणि त्या श्रीकलाकडे हात करत म्हणतात की ही पोरगी खून करणार आहे का. तेव्हा व्यंकू महाराज शकुंतलाला सुद्धा म्हणतात की काही बोलू नको शकू आणि काहीच उपयोग नाही आहे हिला सांगून, मती भ्रष्ट झाली या पोरीची. तेव्हा आता इंदू व्यंकू महाराजांना म्हणायला लागते की नाही अहो महाराज मी खरं बोलते, हिनेच मारलंय आपल्या गोपाळला, विठुरायाची शपथ. तेव्हा व्यंकू महाराज हे ऐकताच खूप मोठ्याने ओरडतात आणि म्हणतात की बस, विठुरायाचं पवित्र नाव तुझ्या तोंडून सुद्धा काढू नकोस, दूर हो. तेव्हा हे बघून आता इंदू खूप शॉक होते आता आणि व्यंकू महाराजांपासून ती थोडंसं लांब जाऊन उभी राहते. आता व्यंकू महाराज रागाने तिला ओरडत म्हणत असतात की एक शब्दही बोलायचा नाहीस तू. आता हे सगळं ऐकून मोठ्या बाई व्यंकू महाराजांना म्हणतात की का बोलायचं नाही, का गप्प बसायचं तिने. यावर व्यंकू महाराज मोठ्या बाईंना म्हणतात की वहिनी अहो काय बोलते ही पोरगी, जरा बघा ना तुम्ही, हिच्या म्हणण्यानुसार स्वतःच्याच नवऱ्याला की ही श्रीकलाने मारले, काय म्हणायचं काय आहे आता हिला. यावर मोठ्या बाई म्हणतात की काय चुकीचं बोलते होती, मला पण तेच वाटतंय. तेव्हा मोठ्या बाईंचं हे बोलणं ऐकून सगळेजण आश्चर्याने आता मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. आता मोठ्या बाई इंदूजवळ येतात आणि तिचा हात पकडतात, म्हणजे सर्वांना असं दाखवून देतात की त्या इंदूसोबत ठामपणे उभ्या आहेत. आता हे बघता श्रीकला खूप शॉक झालेली असते आणि ती मनातच म्हणते की हे मसान थोत्रे येता जाता त्या इंदीची माझ्यासमोर नाचक्की करायची आणि आज अशी का बोलते ही, असं म्हणून ती आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागते. तर शकुंतला आता मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई तुम्ही बोलताय हे. यावर मोठ्या बाई म्हणतात की खऱ्याची बाजू घेते, जी आजपर्यंत व्यंकट भाऊजींनी घेतली. माझ्या सुनेची मती भ्रष्ट झालेली नाही आहे, दिग्रसकरांचं रक्षण करते ती आणि माझ्या सुनेवर 100% विश्वास आहे. आता हे बघून प्रेमनाथसुद्धा खूप शॉक झालेला असतो आणि तो मनातच म्हणतो की आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं, पण सासूबाईंचं हे मात्र कळेना. आता मोठ्याबाई सर्वांना म्हणतात की जर ती म्हणते की खून श्रीकलाने केलाय तर श्रीकलाने खून केलाय. तेव्हा हे ऐकता श्रीकला खूप मोठ्याने ओरडून रडायला लागते. तेव्हा व्यंकू महाराज हे बघून मोठ्याबाईंना म्हणतात की अहो वहिनी अशा अवस्थेत तरी तुम्ही या पोरीवर चिखलफेक नका करू. तेव्हा मोठ्याबाई रागातच व्यंकू महाराजांना म्हणतात की आणि तुम्ही इंदूवरती चिखलफेक करतायत ते. आता व्यंकू महाराज काहीतरी बोलणार तितक्यात आता ही श्रीकला उठते आणि व्यंकू महाराजांना म्हणायला लागते की बाबा थांबा, मला बोलू द्या. आणि ती मोठ्या बाईंजवळ जायला लागते तर तिला आता अचानक येते चक्कर आणि ती खाली कोसळते. आता हे तिचं नाटक असणार आहे की काय ते आता पुढे कळेलच आणि ती आता बेशुद्ध पडते. आता श्रीकला बेशुद्ध पडल्यावर सगळेजण श्रीकलाजवळ येतात आणि तिला उठवायला लागतात आणि विचारायला लागतात की काय झालं. आता हे बघून आता मोठ्याबाई आणि इंदू मात्र खूप शॉक झालेले असतात आणि ते दोघीही आता एकमेकींकडे बघायला लागतात. आता इंदू मनातच म्हणते की हा पण ह्या श्रीकलेचा प्लॅन तर नसेल ना. आता यानंतर आपण पाहतो की डॉक्टर आलेले असतात आणि त्यांनी श्रीकलाला तपासलेलं असतं. आता सर्वजण खाली टेन्शनमध्ये बसलेले असतात. तेव्हा आता डॉक्टर तिथे खाली श्रीकलाला तपासून येतात. आता डॉक्टर म्हणतात की डॉक्टर गोपाळ यांची बातमी मला समजली, पण जरी ते नसले तरी त्यांचा अंश मात्र मागे आहे. हे ऐकताच सगळेजण डॉक्टरकडे बघायला लागतात. आता इंदू आणि मोठ्याबाईसुद्धा खूप शॉक झालेले असतात आणि त्या दोघीही आता एकमेकींकडे बघायला लागतात. आता इंदू डॉक्टरांना म्हणते की म्हणजे श्रीकला. तेव्हा डॉक्टर इंदूला सांगतात की हो, त्या प्रेग्नेंट आहेत, तुम्ही त्यांची काळजी घ्या, असं म्हणून आता डॉक्टर तिथून निघून जातात. आता हे ऐकून इंदू खूप शॉक झालेली असते आणि ती विचारात पडते. तर आता यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई त्यांच्या खोलीत विचार करत बसलेल्या असतात आणि त्या खूप टेन्शनमध्ये असतात. आता त्या स्वतःशीच म्हणतात की डॉक्टरांनी सांगितलंय खरं, पण या श्रीकलेच्या करणीमुळे काही कळतच नाही आहे की ही पोरगी खरंच पोटोशी आहे का नाही, काहीच कळायला मार्ग नाही आहे. आता तितक्या तिथे इंदू येते आणि मोठ्याबाईंना म्हणते की आता श्रीकला खरं बोलते की खोटं बोलते हे विठुरायालाच माहिती बघा. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो खरं आहे, 1 नंबरची कारस्थानी आणि अवलक्षणी बाई आहे ती, विश्वास ठेवायच्या लायकीची नाही आहे. असली पोरगी ना मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिले, तेल लावलेल्या मल्लासारखी आहे, हातात सापडतच नाही आहे, निसटून जाते. यावर इंदूसुद्धा मोठ्याबाईंना म्हणते
की हो ना. आता तितक्या तिथे अदू येतो आणि इंदूचं आणि मोठ्या बाईंचं बोलणं ऐकून म्हणतो की वा, दोघींमध्ये एकमत. तेव्हा या दोघीही आता अदूकडे बघायला लागतात. आता अदू म्हणतो की वा आई, वा इंदू, खरं तर मला तुम्हा दोघींना एकत्र बघून आनंद व्हायला पाहिजे, म्हणजे विठूच्या वाडीला लाडू वाटायला पाहिजे, पण नाही, तसं काहीच नाही होतंय. तुम्हा दोघींना असं बघून ना मला दुःख होतंय, राग येतोय. असल्या अभद्र वेळी किती अमंगल कृती केली तुम्ही दोघींनी, पण कशासाठी आणि का? यावर इंदू आणि मोठ्याबाई काही न बोलता अदूकडे फक्त आश्चर्याने बघत असतात. आता इंदू उठते आणि अदूला म्हणायला लागते की अदू, अरे असं का बोलतोयस तू? तेव्हा अदू रागाने इंदूला म्हणतो, जे खरं आहे ना तेच बोलतोय इंदू. तिकडे माझा भाऊ गोपाळदादा गेलाय आणि इकडे तुम्ही त्याच्या माघारी त्याच्या विधवा बायकोला आधार द्यायचा सोडून नाही नाही ते बोलताय, नाही नाही ते आरोप लावताय तिच्यावर. अशा परिस्थितीत तुम्हा दोघींना असं वागताना लाज कशी नाही वाटली? तेव्हा हे ऐकून इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती खाली मान घालून उभी राहते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदू आता व्यंको महाराजांना म्हणते की महाराज, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. आता या घरात जे काही सुरू आहे ना ते, असं म्हणत असतानाच व्यंको महाराज इंदूला थांबवतात आणि म्हणतात की एक मिनिट, यानंतर जर श्रीकलासोबत असं जर कोणी काही वेडवाकडं वागलं तर मात्र आपल्या या कुटुंबाचे 2 तुकडे होतील. तेव्हा हे ऐकून इंदूला खूप मोठा धक्का बसतो आणि ती शॉक होऊन व्यंको महाराजांकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.